पप्पा, हा बेटा. भारत अमेरिका करारावरून काय वाद चालू आहे? या विषयावरून बेटा हा जो वाद चालू आहे संसदेत जितका वाद चालू आहे तितका बाहेरही यावरून वाद चालू आहे. गोंधळाचं वातावरण आहे. तुला माहित असेल की डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळं 50%चा टेरिफ आपल्यावर लावलेला आहे. त्याच्यामुळे आपली जी अर्थव्यवस्था आहे, आयात निर्यातचं जे धोरण आहे ते प्रचंड गडबड त्यामध्ये झालेली होती आणि म्हणून एक मोठा तणाव आपल्या आणि अमेरिकेमध्ये निर्माण झाला होता. पण दरम्यानच्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी अशी घोषणा केली की भारताला जो टेरिफचा जो 50% आपण लावलेला होता तो 18% पर्यंत आपण कमी केलेला आहे आणि काही जे मीडिया आहे त्याच्या सोर्सनुसार 25 ते 18% पर्यंत हे टेरिफ कमी करण्यात आलेलं आहे. मग आता विषय असा आहे की हा टेरिफ कसा कमी झाला, तर ही माहिती पहिल्यांदा ट्रम्प यांनीच दिली की मोदी आणि त्यांचं टेलिफोनिक टॉक झाल्यानंतर, फोनवर बोलणं झाल्यानंतर अमेरिकेने असा निर्णय घेतलेला आहे की 18% टेरिफ भारताला लावायचा. आता यावरून मुद्दा फक्त एकच आहे की काँग्रेसने किंवा विरोधी पक्षांनी जो प्रश्न उपस्थित केला ट्रान्सपरन्सीच्या संदर्भामध्ये, म्हणजे पारदर्शकतेचा अभाव आहे आणि मागणी अशी केली गेली संसदेमध्ये की जो काही करार भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान झालेला आहे तो नेमका काय करार झालेला आहे याची माहिती संसदेला देण्यात यावी, देशाला देण्यात यावी. यावेळी सरकारकडून पियुष गोयल यांनी एक खुलासा केला की शेतकरी दूध उत्पादकांचं यात हित आहे. अमेरिकन कृषी उत्पादने भारतात उपलब्ध होतील. परंतु काँग्रेसने जे प्रश्न उपस्थित केले की अमेरिकेतून पहिली घोषणा का झाली, ही घोषणा भारताने का नाही केली, शेतकऱ्यांचं हित कसं सुरक्षित आहे, भारतीय उद्योग व्यापार यावर काय परिणाम होईल, कारण तिकडची जर ॲग्रिकल्चर प्रोडक्ट भारतात आले तर भारताची जी कृषी उत्पादनं आहेत, दूध आहे, मिल्क प्रोडक्ट्स आहेत किंवा अनेक ज्या गोष्टी कृषी उत्पादनाशी संबंधित आहेत त्यांच्यावर त्याचा परिणाम होईल आणि कोणत्या भीतीतून हे करार केलेले आहेत अशा पद्धतीचे प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले. तेव्हा पियुष गोयल यांनी उत्तर दिलं की हा एक ऐतिहासिक करार आहे. MSMEला याचं अमेरिकेमध्ये मोठी संधी मिळेल आणि द्विपक्षीय व्यापार जो आहे आपला 500 अब्जपर्यंत जाऊ शकतो. यावरून हा संसदेत हंगामा सुरू आहे आणि चर्चेची मागणी सातत्यानं विरोधकांकडून केली जात आहे. लक्षात आलं बेटा तुझ्या?